शरद पवार यांनी पुन्हा राज्यसभेवर जावं असं मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसचं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्यसभेवर जाण्यासाठी दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी शरद पवार यांना विनंती केल्याचंही कळतंय। मात्र राज्यसभेवर पुन्हा जाण्याबाबत शरद पवार यांनी सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर शरद पवार यांनी पुन्हा एकदा राज्यसभेवर जावं अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसची इच्छा आहे असा आग्रह त्यांनी शरद पवारांकडे धरलेला होता। मात्र सध्या शरद पवार यांनी वेट अँड वॉचची भूमिका घेतलेली आहे। सध्या शरद पवार यांची प्रकृती देखील ठीक नाहीये, त्यांच्या प्रकृतीला सुधारणा होती, त्यांना डिस्चार्ज देखील मिळेल। त्यामुळे यानंतर शरद पवार राज्यसभेसंदर्भातला काही निर्णय ठामपणे सांगतील का हे पाहावं लागणार आहे। राज्यसभा लढवणार पवारांनी मला सांगितलेलं आहे असं खासदार संजय राऊत यांनी दावा केलेला आहे। मवियाकडे संख्याबळ आहे असं वक्तव्य संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलंय। विलिनीकरण झाल्यास भूमिका बदलू शकतात असंही राऊत म्हणाले आहे। बघा, शरद पवार हे एक धुरंधर राजकारणी आहेत, संसदपटू आहे। 3 पक्ष मिळून एक जागा जाईल आणि तिन्ही पक्षांचे लोक निवृत्त होत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवार आणि फौजिया खान निवृत्त होत आहेत। काँग्रेसकडून रजनीताई पाटील निवृत्त होत आहेत। शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी निवृत्त होत आहेत। आम्ही 3 पक्ष एकत्र बसू आणि निर्णय घेऊ। मध्यंतरी माझी शरद पवार साहेबांशी चर्चा झाली, त्यांना मी या विषयावरती त्यांचं मत विचारलं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की मी राज्यसभेसाठी ही निवडणूक पुन्हा लढवणार आहे, हे त्यांनी मला सांगितलं। आता या 3 पक्षामध्ये चर्चा होईल। 2 पक्षाचं विलिनीकरण झालं तुम्ही म्हणता त्याप्रमाणे, तर पाहावं लागेल मग निर्णय, मग त्यानंतर भूमिका बदलू शकतात। विलिनीकरण झालं पण मला विलिनीकरण होईल असं वाटत झालं तर आनंद आहे। शरद पवारांना 45-50 मतं ही त्यांची स्वतःची होतील। कदाचित त्या काय निर्णय होतील 2 विलिनीकरण झाल्यावर नेत्यांचे मी सांगू शकत नाही, पण महाविकास आघाडीकडे आत्ता या क्षणी एक उमेदवार पाठवण्याइतकी संख्याबळ आहे।